साहेब नमस्कार साहेब. पहिली गोष्ट तर मी इथे एक सफाई कर्मचारी म्हणून कामाला आहे आणि पण पण मला मी ओ टीमध्ये काम करत असताना मला आहे ना त्या गोष्टी जे स्लॅब वगैरे आहे ते मला करता येतात. माझा ओ टी टेक्निशियनचा कोर्स सुद्धा झालेला आहे सर. तर त्यामुळे मला त्या गोष्टी करता येतात म्हणून मला डॉक्टरनी सांगितलं का तो जो पेशंट आहे त्याला फ्रॅक्चर झालेला आहे तर त्याला आपल्याला सपोर्ट द्यायचा आहे. तर मी त्यांना बोललो ठीक आहे मॅडम, त्याच्या मिडल मेल्युलस फ्रॅक्चर लॅटरल मेल्युलसला फ्रॅक्चर आहे ना तर आपण त्याला आहे ना जर आपण प्लास्टर दिला तर तो जॉईंटवरती प्लास्टर आपला सपोर्ट दिला तर तो हलतच राहणार मॅडम. त्यापेक्षा त्यांना सकाळी बोलवा, आपण त्यांना सकाळी त्यांचा होऊन जाईल. आपण आता जर त्यांना करायचं असेल तर आता आपल्याकडे प्लास्टर अवेलेबल नसतात, तर त्यांना आपण जर ते बाहेरनं आणून देत असतील तर आपण करून देऊया असं. ते मी फक्त ह्यासाठी बोललो, एक माणूस की एक फक्त पेशंटचा एक भला होण्यासाठी मी त्या हिशोबात बोललो होतो सर. पण 400 रुपये सर, 400 रुपये सर मी नाही मागितले सर. त्यांना माझा असा अंदाज होता का बाबा त्यांच्याकडे पण आता इथे कोण जे येतात ना त्यांच्याकडे मला माहिती का ते गरीबच असतात म्हणून ते सरकारी इथे येतात किंवा गरजू असतात ते येतात. तर मला माहिती असतो का त्यांच्याकडे पैसे नसू शकतात. मी स्वतः त्यांना मागितले नाही पैसे माझ्या हातात. मी त्यांना बोललो मी आहे ना माझा माणूस आहे ना त्याच्यासोबत जा तुम्ही मेडिकलमध्ये आहे ना जो 4 प्लास्टर लागणार आहेत ना तर तुम्ही 2च प्लास्टर घ्या. म्हणजे मी त्याला सांगणार होतो कोणता प्लास्टर घ्यायचा आहे, कारण त्याला तो वॉर्डबॉय आहे, त्याला त्या गोष्टी माहिती आहे कसं काय काय घ्यायचं आहे. कारण आरोप केला तुमचे पण नाही मी नाही मागितले त्याच्याकडे पैसे. मी स्वतः माझ्याकडे मला द्या असे बोललोच नाही त्यांना. 400 रुपये द्यायला सांगितलं. नाही सर मी नाही बोललो त्यांना असं. मला द्यायला नाही सांगितलं. नाही माझ्या हातात द्या त्यांना असं मी कधी कोणत्याही गोष्टी डिमांड केलेली नाही. हां मुलाच्या हातात द्या बोलले. नाही त्यांना बोललो का तो व्यक्ती आहे ना त्याशी भेटा मेडिकलमध्ये. मी त्यालाच पाठवणार होतो. माझा पुढचा असा विषय होता का त्याला सांगणार होतो का भाऊ तू जा त्यांना तुझ्या ह्याच्यात सांग पेशंट गरीब आहे, ते 6 इंचाचे 2 प्लास्टर घेऊन ये, आपण त्यांना लावून देऊ म्हणजे त्यांचा सपोर्ट राहील त्यांना. मी असा बोलणार होतो सर पुढे. मी त्यांची मदतच करण्याचा प्रयत्न करत होतो. पण इथे फक्त गैरसमज झालेला आहे सर, दुसरा काही नाही आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.